नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणातील म्हणी या टॉपिकवरील काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत. बघा, कोणतीही परीक्षा असू द्या, त्यामध्ये आपल्याला म्हणी या टॉपिकवर एखादे एकतर प्रश्न पाहायला मिळतो. त्यासाठी म्हणी पण मराठी व्याकरणातील IMP विषय आहे. आता आपण म्हणी परीक्षेमध्ये विचारून झालेले आहेत अशाच स्वरूपाचे म्हणी या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा, नक्की तुमचा फायदा होईल. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा MN अकॅडमी. चला तर मग आपण प्रश्नाला सुरुवात करू. पहिला प्रश्न बघा काय आहे. डोंगर पोखरून उंदीर काढणे या म्हणीचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे. ऑप्शन काय योग्य असणार आहे? ऑप्शन बघा, उंदराला डोंगरावर पकडणे, डोंगरावर उंदीर राहतो, कष्ट करणे आणि खूप कष्ट करूनही थोडे फळ मिळणे. त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय सांगता येतं बघा, तर खूप कष्ट करूनही थोडे फळ मिळणे. डोंगर पोखरून उंदीर काढणे म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बरोबर सांगता येतं. बघा, अथक परिश्रम करून हाती काहीच न लागणे किंवा अल्प यश मिळणे म्हणजेच डोंगर पोखरून उंदीर काढणे, किंवा मोठ्या गोष्टींसाठी प्रयत्न करून क्षुल्लक गोष्ट त्यातून काय साध्य होणे, अशा सुद्धा वेळेस आपल्याला डोंगर पोखरून उंदीर काढणे ह्याच म्हणीचा आपल्याला वापर करावा लागेल. बघा, डोंगर पोखरणे म्हणजे खूप मोठे कष्ट करणे आणि त्यातून उंदीर काढणे म्हणजे खूप लहान फळ मिळणं, असा तुम्ही फरक लक्षात ठेवू शकता. त्यामुळे या म्हणीचा अर्थ खूप कष्ट करून सुद्धा थोडे फळ मिळणे असा आपल्याला सांगता येतो. ऑप्शन 4 योग्य असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. हातच्या काकणाला टिंबटिंब कशाला, वरील म्हण पूर्ण करा, असा प्रश्न आहे. बघा, ऑप्शन काय आहेत. आरसा, आधार, मदत, ओळख. यापैकी ऑप्शन काय योग्य असणार आहे? तर हातच्या काकणाला आरसा कशाला आपण सहजच बोलतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य सांगता येतं. जी गोष्ट प्रत्यक्ष दिसते तिला पुराव्याची गरज असते का, तर नसते. ज्या मुलीची हुशारी तिच्या बोलण्यातूनच स्पष्ट दिसते तिला परीक्षेची गरज असते का, तर नसते, असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे हातच्या काकणाला आरसा कशाला आपण 1 या प्रश्नाचं उत्तर योग्य म्हणू शकतो. प्रत्यक्ष पुराव्याची गरज नसणे हा अर्थ असल्यास नेहमी आरसा हा शब्द लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. पुढे बघा, पुढचा प्रश्न काय आहे. खालील म्हणीचा अर्थ ओळखायला आपल्याला सांगितलेला आहे. म्हण बघा कोणती आहे. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे, अशी म्हण दिलेली आहे आपल्याला. बघा, ऑप्शन काय आहे. जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो, सून ही सासूपेक्षा श्रेष्ठ असते. ऑप्शन सी काय आहे बघा, प्रत्येकाला अधिकार गाजवण्याची संधी आयुष्यात मिळतेच. आणि ऑप्शन डी काय आहे, मनुष्य स्वभाव नेहमी सारखा असतो. तर 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे ह्या म्हणीचा अर्थ काय असू शकतो, तर प्रत्येकाला अधिकार गाजवण्याची संधी आयुष्यात मिळतेच. बघा, आता कोणाचीही सत्ता किंवा अधिकार कायम टिकत असतात का, तर नाही. ते प्रत्येकाची वेळ कधी ना कधी बदलतेच. त्यामुळे प्रत्येकाची वेळ कधी ना कधी येते. त्यालाच म्हणतात 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे. त्यामुळे ऑप्शन 3 या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य सांगता येतं. पुढचा प्रश्न बघा. ए रे कुत्र्या खा माझा पाय या म्हणीचा अर्थ काय आहे, असं आपल्याला विचारलेला आहे. बघा, ऑप्शन काय आहेत. भूतदया दाखविणे, आपणहून संकट ओढवून घेणे, एखाद्याला कुत्रा म्हणून त्याचा अपमान करणे, त्याग करण्याची तयारी ठेवणे. यापैकी ऑप्शन काय योग्य असणार आहे. ए रे कुत्र्या खा माझा पाय ह्या म्हणीसाठी आपल्याला योग्य ऑप्शन आपणहून संकट ओढवून घेणे म्हणजेच ऑप्शन 2 योग्य सांगता येतो. बघा, स्वतःहून स्वतःवर अरिष्ट ओढवून घेणे किंवा मूर्खपणामुळे स्वतःचे नुकसान करून घेणे ह्या म्हणीचा अर्थ असा आपल्याला सांगता येतो की ए रे कुत्र्या खा माझा पाय. म्हणजेच मूर्खपणामुळे स्वतःचे नुकसान करून घेणे सुद्धा कधी कधी होऊ शकतं. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य असणार आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न. वासरात लंगडी गाय शहाणी या म्हणीचा अर्थ काय. बघा, ऑप्शन काय आहेत. मूर्ख माणसात जास्त ज्ञान असणारा श्रेष्ठ असतो, मूर्ख माणसात अल्प ज्ञान असणारा श्रेष्ठ असतो, कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच आणि मी म्हणतो तोच खरे.
तर वासरात लंगडी गाय शहाणी म्हणजेच मूर्ख माणसात अल्प ज्ञान असणारा काय तर श्रेष्ठ ठरतो. त्यामुळे ऑप्शन 2 या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य सांगता येतं. बघा, अडाणी लोकांमध्ये ज्याला थोडेसे ज्ञान आहे त्यालाही काय केलं जातं तर खूप शहाणं समजलं जातं किंवा तुलनेने श्रेष्ठ ठरवण्याची ही स्थिती आहे की जेव्हा अडाणी लोक आपण एकत्र जर जमले आणि त्यामध्ये एखादी जर थोडासा शिकलेला किंवा काहीतरी असला तर त्यालाच काही अडाणी लोक तर खूप शहाणा आहे तो समजलं जातं. त्या मूर्ख माणसात अल्पज्ञान असणारा श्रेष्ठ ठरतो. वासरात लंगडी गाय शहाणी या म्हणीचा अर्थ आपल्याला सांगता येतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर योग्य असणार आहे. बघा, मनी वसे ते स्वप्नी दिसे या म्हणीचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे. ऑप्शन बघा, मनात नसणारी गोष्ट स्वप्नात दिसणे, एखादा विचार मनातल्या मनात बडबडणे, ज्या गोष्टीचा ध्यास लागलेला आहे ती गोष्ट स्वप्नात दिसणे आणि मनामध्ये असलेली गोष्ट प्रत्यक्षात उतरविणे या म्हणीचा अर्थ योग्य काय असणार आहे. तर बघा, ज्या गोष्टीचा ध्यास लागलेला आहे ती गोष्ट स्वप्नात सुद्धा दिसते. काय आहे की मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हणजे ज्या गोष्टीचा ध्यास लागलेला आहे ती गोष्ट स्वप्नात सुद्धा दिसते. बघा, आपण ज्या गोष्टीचा सतत विचार करतो त्याच गोष्टी आपल्याला सर्वत्र दिसू लागतात. जेव्हा आपण एखाद्या परीक्षेचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला यश मिळेल का असं आपल्याला म्हणजे स्वप्नात दिसते ना, की जेव्हा आपण खूप अभ्यास करतो तेव्हा असं पण आपल्या स्वप्नात दिसतं की बा यश कधी मिळेल, मिळते का. माणसाच्या अंतर्मनाचे प्रतिबिंब त्यांच्या स्वप्नात किंवा विचारात दिसतात. त्यामुळे मनी वसे ते स्वप्नी दिसे या म्हणीचा अर्थ ज्या गोष्टीचा ध्यास लागलेला आहे ती गोष्ट स्वप्नात सुद्धा दिसते. आपण एखादी वेळेस ठरवलो की मला या परीक्षेमध्ये पासच व्हायचे तर अभ्यास आपल्याला काय स्वप्नात सुद्धा दिसतो. पुढचा प्रश्न बघा, काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही म्हणजेच बघा, काठी मारल्याने आभाळ फाटत नाही, रक्ताचे नाते म्हणतात तुटत नाही, परिस्थिती नेहमी सारखी राहत नाही आणि काठी मारून वाईट व्हायचे नाही. यापैकी ऑप्शन काय योग्य असणार आहे की काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही या म्हणीचा अर्थ असा होतो की रक्ताचे नाते म्हणता तुटत नाही. त्यामुळे ऑप्शन 2 या प्रश्नाचं उत्तर योग्य सांगता येतं. बघा, पाण्यावर काठी मारली तरी ते वेगळे होते का तर होत नाही. तसेच रक्ताच्या नात्यात कितीही भांडणे झाली तरी ते नाते कधीच संपत नाही. आपण बघतो की आपल्या बहीण भावंडांमध्ये किती भांडणे होतात की आपण रागामध्ये बोलून जातो की तू मला कधीच नाही बोलायचं, बोलत जाऊ नको, असं तसं बोलतो. पण आपण तसं राहतो का नाही. तर तशीच ही म्हण आहे की काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही म्हणजेच रक्ताची नाती ही कधीच तुटत नाहीत. ऑप्शन 2 या प्रश्नाचं उत्तर बरोबर सांगता येईल. पुढे चला, पुढचा प्रश्न बघा, आयत्या बिळावर नागोबा या म्हणीचा समान अर्थाची म्हण आपल्याला ओळखायची आहे. कोणती आहे? कोल्हा काकडीला राजी, इकडे आड तिकडे विहीर, आयत्या पिठावर रेघोट्या मारणे आणि यापैकी नाही. बघा, आयत्या बिळावर नागोबा म्हणजेच काय, आयत्या पिठावर रेघोट्या मारणे ह्या म्हणीचा अर्थ होतो. ऑप्शन क्रमांक 3 योग्य असणार आहे. बघा, दुसऱ्याने केलेल्या कष्टाचा स्वतःसाठी फायदा करून घेणे किंवा दुसऱ्याच्या तयार गोष्टीवर आपला हक्क सांगणे. की एखाद्याने म्हणजे एखाद्याने तिथं खूप काम केलं आणि एखादा येऊन काय म्हणतो की हे मीच केलं, तशा पद्धतीने की दुसऱ्याच्या तयार गोष्टीवर आपला हक्क तिथं सांगणे म्हणजेच आयत्या पिठावर रेघोट्या मारणे. आयत्या बिळावर नागोबा ह्या म्हणीचा अर्थ आपल्याला सांगता येतो. पाय धू तर म्हणे तोड केवढ्याला या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता? ऑप्शन बघा, दुसऱ्याच्या दागिन्याची किंमत विचारणे, दुसऱ्याच्या कामात विघ्न आणणे, स्वतःचे काम सोडून नको त्या चौकशा करणे आणि दुसऱ्यास कमीपणा आणणे. यापैकी ऑप्शन काय योग्य असणार आहे? तर बघा, ऑप्शन 3 म्हणजे स्वतःचे काम सोडून नको त्या चौकशा करण्याची काही लोकांना सवय असते. ती म्हण इथे त्यांना लागू होते की पाय धू तर म्हणे तोड केवढ्याला या म्हणीचा अर्थ असाच होतो की स्वतःचे काम सोडून नको त्या चौकशा करणे. बघा, मूळ काम बाजूला ठेवून अनावश्यक गोष्टींची माहिती काढणे किंवा जे काम सांगितले आहे ते सोडून भलतेच प्रश्न विचारणे अशा काही जणांना सवयी असतात. ती म्हण त्यांना लागू होते ही. पुढचा प्रश्न, खालील म्हणीचा योग्य अर्थ दर्शवणारा पर्याय निवडा. पाचमुखी परमेश्वर म्हणजेच परमेश्वराचे दर्शन मिळणे,
आयुष्यात पाचही दिशांनी आनंद मिळणे, पुष्कळ लोक जे बोलतात तेच खरे असणे आणि 5 मुलांचा परमेश्वर असणे. बघा या म्हणीचा अर्थ काय होतो? पाचमुखी परमेश्वर म्हणजेच पुष्कळ लोक जे बोलतात तेच खरे असणे. बघा बऱ्याच लोकांचे जे मत असते तेच शेवटी काय केले जाते तर मान्य करताना आपल्याला बऱ्याचदा पाहायला मिळतं. समाजाचा आवाज हा ईश्वराचा आवाज मानला जातो. त्यामुळे म्हणजे जास्त लोक ज्या साईडनी बोलतील तीच साईड मान्य केली जाते. त्यामुळे बऱ्याच लोकांचे जे मत असते तेच शेवटी मान्य केले जाते. म्हणजेच पाचमुखी परमेश्वर ही म्हण आपल्याला तिथे लागू करता येईल. आजचे हे प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.